बीजेपी नागनाथ, सापनाथ नागनाथ दोन्ही आम्हाला ढसणार. आमच्याकडे पर्याय वंचित बहुजन आघाडीचा आहे. कुठला पर्याय? वंचित बहुजन आघाडीचा आहे. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकराशिवाय पर्याय नाहीये. या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या अक्कलकोटमध्ये SC ST OBCनी एकत्र येऊन आमच्या संतोष भाऊ इंगळेंना प्रचंड मताने निवडून देणं ही काळाची गरज आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर बीजेपी येईल, काँग्रेस येईल. आमच्या दलित मुस्लिम बांधवांनो, 18 पगड जातीच्या लेकरांनो, चर्मकार बांधवांनो, मातंग बांधवांनो, बौद्ध बांधवांनो, मराठा बांधवांनो, धनगर बांधवांनो, आपल्याला सन्मानाची लढाई लढायची असेल, बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला SC ST OBCनी एकत्र येऊन सर्व समूहाने, ओबीसीची लोकसंख्या 52%, SC ST 12-15%, 60-70% समूह आपण एकत्र आलो तर या महाराष्ट्रामध्ये SC ST OBCचे 100 आमदार आपण निवडून आणू शकतो. आणि शाहू महाराजांना, महात्मा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण आपण वाचवू शकतो. त्यासाठी काळाची गरज आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करावं लागेल. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं लागेल. कुणाचेही पैसे घेऊ नका. त्यांना सांगा आम्हाला बाबासाहेबांनी स्वाभिमान दिलाय, आम्ही तुमचे पैसे घेत नाहीये. कालच एका आमच्या मित्रांनी सांगितलंय एका गाढवाची किंमत 30,000 आहे. 30 आम्ही मात्र 1,000-500च्या नोटावर विकले जातोय आणि बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आपण अपमान करतोय. हा अपमान आपण त्वरित थांबूया. दिलेल्या नोटा त्यांच्या तोंडावर फेकूया आणि बाबासाहेबांचं संविधान आपण वाचूया. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाची लढाई लढण्यासाठी सांगितलेलं आहे आणि स्वाभिमानाची लढाई या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर लढतात. जय भीम, जय संविधान, जय शाहू, जय छत्रपती शिवाजी महाराज. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय संविधान, जय संविधान, जय संविधान.